नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। लोकसभा प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झाल्यामुळे घोलपांनी पक्ष सदस्यत्वाचाच राजीनामा दिलाय। मला अपमानित करण्यात आल्याचं सांगत नाराजी व्यक्त करत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आपला मार्ग वेगळा असल्याचं स्पष्ट केलं। बबनराव घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकलाय। लोकसभा संपर्क प्रमुख पद काढून घेताना बबनराव घोलप नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। बबनराव घोलप यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊया। 1990 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते पहिल्यांदा आमदार झाले। 1995 मध्ये दुसऱ्यांदा देवळाईतून ते आमदार झाले। 1995 मध्ये समाज कल्याण मंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली। 1999 मध्ये अपक्ष म्हणून ते आमदार झाले। 2004-2009 मध्ये पुन्हा शिवसेनेकडून त्यांना आमदारकी देण्यात आली। तर शिर्डी लोकसभेकरता देखील ते इच्छुक होते। काही महिन्यांपूर्वी त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला होता। विशेष म्हणजे भाऊसाहेब वागचोरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती। बबनराव घोलपांची कन्या माजी महापौर आहे, तर मुलगा योगेश घोलप 2014 मध्ये आमदार सुद्धा राहिले आहेत। गेल्याच महिन्यात नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन झालं, त्यालाही ते उपस्थित राहिले नाही। उलट बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे। विशेष म्हणजे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या घोलपांनी आपला मार्ग नेमका कुठला असेल हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही। अशी आमची पिळवणूक आणि अपमान करण्याची गोष्ट घडल्यामुळे मी थोडा व्यथित झालो आणि म्हणून मी राजीनामा दिला। याची चर्चा रंगणार काय, अजून काही रंगणार असेल, भाजपत जातील, राष्ट्रवादी जातील, परंतु अजून मी तसा काही निर्णय घेतला नाही। मी कार्यकर्त्यांचा विचार घेईन आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय घेईन। बबनराव घोलप यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अद्यापही गुप्तता पाळण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं आगामी काळात ते शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतील अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।